तर नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर आपलं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आपला आज पहिला दिवस आहे मोटो ब्लॉगचा आणि बाहेर आज खूप पाऊस चालू आहे आणि आज पहिला श्रावणचा दिवस आहे। तर आता फायनली पाऊस थांबला आहे आणि आता आपण निघणार आहोत आपला पहिला मोटो ब्लॉग शूट करण्यासाठी। तर चला, आणि आपण ब्लॉगिंगला निघालो आहे। ओ सटकलो असतो आता। आत्ता पाऊस थांबला, एवढ्यात पाऊस थांबलाय। सकाळपासून पाऊसच पाऊस। तर आत्ता कुठे विश्रांती भेटली आहे। सकाळपासून घरातच होतो, पावसाची वाटच बघत होतो मी। पाऊस थांबणार कधी? नाशिकचा पाऊस आहे ना यार, एकदा पडायला लागला ना। श्रावणचा पहिला दिवस आहे आज आणि कधीही येऊ शकतो पाऊस, कधीही। आणि फायनली पहिला दिवस आहे माझा आज। तर का कॉन्फिडंट नाही आहे मी, तर थोडं प्लीज समजून घ्या। ॲक्च्युली दुपारीच निघणार होतो, पण आता सायंकाळचे 5:30 पावणे 6 झाले असतील, निघालो मी पाऊस थांबल्यामुळे। काका अरे 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 कुठं पण इतकी थंडी वाजायला लागली आता। नाशिक आहे ना भावा, नाशिकमध्ये थंडी, उन्हाळा, पावसाळा हे कधी वर्षभरात कधीही होऊ शकतं, कधीही। नाशिकचं जे वातावरण आहे ना, वा 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 वा। मोहून घेतं वातावरण, मोहून नाशिकचं। जो नाशिकला थांबला ना त्याला परत कुठे जाऊशी नाही वाटत। इथं खूप मोठा खड्डा आहे म्हणून हे पाला वगैरे ठेवले वाटत। अरे तर रिक्षा मागत चालूयात। ओव्हरटेक केलं तर पुढे अजून एक रिक्षा आहे। आपण मेन रस्त्याला लागलोय, जो आपला मेन रस्ता आहे त्या रस्त्याला लागलोय आपण। हवेचा जो आवाज आहे, हवेचा आवाज तो ऐकायला येणार आहे तुम्हाला, कारण गाडी फास्ट आहे आपली। हे आमच्या इथलं पाट आहे, पाट। सध्या पाणी नाही आता त्याला, सोडतील पाणी। पण आपण एक काम करूयात, इतक्या ट्रॅफिक पुढे खूप ट्रॅफिक दिसते, आपण शॉर्टकट घेऊयात। एक मिनटं दादा, आपण शॉर्टकट घेऊया। शॉर्टकटने आपण थोडं लवकर पोहोचू। भले थोडे खड्डे खुड्डे आपल्याला लागतील, पण ट्रॅफिक नाही लागणार। ट्रॅफिकमध्ये फुल डोकं जाम होऊन जातं, नाही का? काय मला समजत नाही रिक्षावाल्यांचं। चला दौलतराव, चला। हरिशंक ए बाबा, चढतो का काय? येड्या बोंग्या।
आली आली आली. ऑन नाही काही नाही. तर आपण आलोय. हा जो आहे ना, आपण तिथून येणार होतो, पण आपण शॉर्टकट घेऊन आलोय. आता आपण अजून एक शॉर्टकट घेणार आहे. कसं असतं माहिती आहे का, पुढे सिग्नल आहे आणि सिग्नलवर जर पोलीस काका उभे असतील, यार फोन पण आला, तर आपल्याला ते कॅमेरा विमेरा बघून विचारपूस. त्यामुळे आपण एक शॉर्टकट घेऊन टाकू. मायक्रोमॅन चड्डी. फोन गो नसा आला यार, मी फोन नाही उचलू शकत. चलो गो माते. चालत्या गाडीवर फोन नाही उचलायचा, अशी माझी आई बोलते. तुझ्यावर भावार कन्हा मराठी. दादा पकडून बस, पकडून बस, पकडून. असा वाकून बघतोय पुढे. तर फायनली आपण शॉर्टकट मारून आलेलो आहे. तर हा आपला आहे, आम्ही म्हणतो इकडं चोपडाचा रस्ता म्हणतो, चोपडा लॉन्चचा रस्ता. बघून घ्यायचा का फोन कोणाचा होता मगाशी. आईचा पण असू शकतो, काही अर्जंट काम वगैरे. आईसाठी सगळं आहे यार, गाडीवर काय कुठं नाही. मित्र आहे माझा, त्याला नंतर कॉल करूयात आपण. तर ही आहे आमच्या नाशिकची हिरवळ. वाटतं का नाही कोकण? वाटतं ना कोकण. फक्त इथं वेगळं झाड आहे, ते कोकणात वेगळं झाड. तेव्हा का तिकडं कोकणच वाटतं. नाशिकची माणसं कुचकी नाही आहे, मराठमोळी आणि रुबाबदार आणि सगळंच. माझी भाषा अस्सल नाशिकची आहे, कारण मी आहे नाशिकचाच. अरे पुढे गाडी का बघितलीच नाही, पुन्हा घेतो रे. पेट्रोल पंप, आपण पेट्रोल तर टाकलेलं आहे मगाशी, काय गरज नाही पेट्रोल टाकायची. टाकी फुल एकदम. आता पुढे थोडी ट्रॅफिक लागणार आहे आपल्याला, तर बघू. चलो. चोपडा लॉन्च एकदम मोठं लँडमार्क आहे. चोपडा लॉन्च नाशिककरांसाठी, जे पंचवटी भागाकडे राहतात त्यांसाठी. पुढं 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 भावा. अरे या सरळ जायचं होतं, गोष्टाने घेतलं. इथून गाडी स्लो घ्यावं लागेल, रॉंग साईडला आलं. तर आपण पोचलो एक कप्पल पॉइंट नाही म्हणता येणार, एक नाना नानी पार्क. याला नाना नानी पार्क बोलतात. कप्पल पॉइंट पण बोलू शकतं, पण जुनं नाव नाना नानी पार्क आहे. तर येतात कप्पल्स, चुम्मा चाटी पॉइंट. चलो, जास्त बकवास नाही करायची आहे. पहिला ब्लॉग आहे आपला, सो बकवास तर चालू राहणार आहे आपल्याकडे.
तर आपण पोहोचलो आहे विद्या विकास सर्कलला पोहोचणार, टच होणार आहे, टच बा फोनवाला एकच आपण. व्हॉट अ रिॲक्शन मॅन. ट्रिपल सीट. गंगापूर रोडला तर रिॲक्शनच रिॲक्शन. कसं आहे ना भावा, काही केल्याशिवाय ना काही जमत पण नाही. सुरुवात करावं लागते. स्टार्टअप, जो स्टार्टअप आहे ना तो करावा लागतो. त्याला समजणारच नाही. स्टार्टअप खूप गरजेचं आहे. काही गोष्टी तुमच्या मनात आहे ना त्या करून टाका यार, करून टाका. कधी कुठं काही टुक्का बसून जाईल ना, काही सांगता नाही येणार. लाजरं साजरं राहायचंच नाही, काही गरज नाही राहायचं. तुम्हाला असं वाटतंय का मी अशी गाडी चालवतो? कमेंटमध्ये सांगा. बघूयात कुठं काय दिसतंय. मजनू हिरो. ही साधी गाडी आहे माझ्याकडे, होंडा लिओ. तर माझ्याकडे बाईक वगैरे असं रायडर फिडर नाही आहे. अरे बाप रे, गर्दीच गर्दी, गर्दीच गर्दी. तर आपण गाडी कशी काढायची? इथून निघेल काय गाडी, निघाली. तर आता थोडं शांत हो गया, ट्रॅफिक आहे. तर कसं आहे ना, मी काय बोलत होतो, आपल्याकडे जे आहे ना त्यात खुश राहा यार. एक ना एक दिवस घेऊ आपण पण. तुम्हाला माहिती आहे का, आपल्याकडे जे आहे ना ते कोणाचं तरी स्वप्न आहे. त्यामुळे जे आहे त्यात खुश राहा. तर माझ्याकडं टेम्पोभर गाडी पैशांची घेऊन आलात तरी मला वाटेल यार एवढे कमीच आहे. त्यामुळे जे आहे त्यामध्ये खुश राहा आणि जे आवडतं ते करत राहा. पैसा पाणी येत राहतो जात राहतो, पण यार ज्या गोष्टी आपल्या राहून जातात ना, का यार हे करायला पाहिजे होतं, त्या राहूनच जातात. त्या परत चान्स गेला ना एकदा, त्या गोष्टी परत करता येत नाही. खरंच सांगतोय, एकदा चान्स आपला गेला ना तर त्या गोष्टी आपल्याला परत नाही करता येत. त्यामुळे जरा स्वतःला पण जरा वेळ द्या. तर चला फ्रेंड्स, आपण भेटूयात पुढच्या आपल्या ब्लॉगमध्ये. तुम्ही मला कमेंट करून सांगा जायचं कुठे, आपण तिथे जाऊन ब्लॉग करूया. ओके, तर चलो बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. आणि मला सबस्क्राईब करा प्लीज, नवीन चॅनल आहे, सो प्लीज बाय.